पदावरी पिंड पदावरी दिला फुले करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण विठ्ठल चरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहितपानि मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन तुझे चरण लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरीरम्यस्यासनस्थं पदम्बोजतेजस्फुरदिकप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागी सेवक तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुझया देवा यावरी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुझया देवा यावरी गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून येता आहा आहारे भाई प्रथम नमो विनायक ठेवून गुरुचरणी मस्तक वदन प्रसादिक वाणी हरिहरांचे पोवाडे
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवो चित्ताशी आपुलिया विठ्ठल विठ्ठल. पिंडपदावरी दिला आपुली करी माझे झाले गयावर जेवण फिटले पितरांचे हिरोन. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रसंगावधान संप्राप्त संकीर्तन रूपी शिवेकर्ता निवडलेला भंग. विश्वसंत लोकमान्य शास्त्रमान्य देवमान्य हिंदू हृदय सम्राट जगदवंदनी जगद्गुरु तुकोबराय यांचा चारचरणाचा महत्त्वाचा उत्कृष्ट असा हा सेवेला साजेसा हा जगदवंदनी जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या माध्यमातून कर्मरूपाची उपासना करून अनादी कालापासून असणारं जे काही ओझं आहे, मग ते संस्काराचं असेल, अध्यात्माचं असेल, कर्माचं असेल, प्रारब्धाचं असेल किंवा देवाचं पितरांचं किंवा संतांचं आदी करून सगळ्यांच्या ऋणातून मुक्ती प्राप्त झालेली आहे. ती मुक्ती प्राप्त कशामुळं झाली तर मला पंचतत्वकृत असणाऱ्या देहामध्ये कर्मरूपाची साधना करता आली आणि ती साधना स्वकष्टार्जित असल्यामुळं तो पिंडरूपी शरीर मी त्या चरणावरती किंवा त्या पदावरती नेऊन स्थापित केला की ज्या पदावरती स्थापित गेल्यानंतर जीव जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होतो. पिंडपदावरी दिला तिथपर्यंत पोहोचवला आपुली हे करी स्वकष्टानं तिथपर्यंत कर्तृत्वानं तिथपर्यंत नेऊन समर्पित केला. त्यामुळं जसं दृष्टांत सापेक्ष तत्वानं महाराज म्हणतात गयाच्या पात्रामध्ये जर पिंड तर्पण केलं तर आपलं पिंड तर्पण आपल्या हयातीत आपल्याला गयेच्या पात्रामध्ये जाऊन करता येतं. तद्वत शरीररूपी गया पात्रामध्ये असं कर्मरूपाची उपासना केली की माझं पिंड म्हणजे पंचतत्वाचं देह पंचतत्वाच्या स्वाधीन मी याच जन्मात देऊन टाकला आणि जीव जीवनमुक्त आनंदामध्ये आता लोळतो आहे. असं करत असताना नेमकं तुम्ही केलं तरी काय. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही या ठिकाणी कर्मांतर केलं आणि भगवंताच्या नामाचा टाहो फोडला. केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. त्याचं फल काय प्राप्त झालं तर माझं जे अनादी कालापासून मस्तकावरती ओझं होतं ते ओझं उतरलं आणि मी मात्र आता मुक्त स्थितीला प्राप्त झालो. विठालो अशा आशयाचा हा जगदवंदनी जगद्गुरु तुकोबरायांच्या चार चरणाचा सगळ्यांच्या सुपरिचित पाठातील असणारा अभंग आहे. अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्याचं आहे. अखिल कोटी मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेल्या सबंध विश्वामधील पवित्र असणारं नाशिक क्षेत्रात वसलेलं आपलं श्री क्षेत्र मरळगोई. याच मरळगोई क्षेत्रामध्ये आचार विचार संस्काराचा जोपासना पालन ज्या माऊलीनं केलं ते आपल्या सगळ्यांच्या सुपरिचित परमपूजनीय परमश्रद्धेय परमादरणीय वैकुंठवासी गंगा भागीरथी मथुराबाई भाऊसाहेब जगताप या माऊलीच्या आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जगताप परिवारावरती प्रेम करणारे आपतेष्ट सगळे सोयरे मित्रपरिवार विशेषत्वानं वारकरी संप्रदायातील सबंध औधुर्य या ठिकाणी उपस्थित झालात. त्यानिमित्तानं कीर्तनाचं आयोजन आहे. आपल्या सर्वांना साक्ष ठेवून पितरांच्या ऋणातून कलियुगामध्ये जो तर्पणविधी केल्यानंतर जीवमुक्ती अवस्थेला प्राप्त होतो असा हा कलियुगातील सर्वश्रेष्ठ असणारा पर्वकाळ या जगताप परिवारानं आपल्या सगळ्यांना साक्ष ठेवून मग त्यांचे पुतणे असतील सुखदेवदादा आदी करून त्यांचे एक पुत्र सुमनबाई भास्कर जाधव पुतणी, अलकाबाई इंद्रभान जाधव पुतणी, हिराबाई बाळासाहेब जाधव पुतणी, गंगा भागीरथी मंदा संजय ढोमसे पुतणी, सौभाग्यवती ताराबाई विजय शिंदे, आशाबाई अनिल पवार ही सुकन्या आदी करून असणारा हा सबंध परिवार या परिवारानं आपल्या सगळ्यांना साक्ष ठेवलेलं आहे. आणि भगवंताच्या साक्षीनं आज आपल्या मातेला पवित्र पर्व काळावरती श्रद्धार्पण करतायत. विठालो विठाल. आता नियमात लक्षात घ्या, मी पवित्र पर्व काळ म्हटलो याचं कारण असं आहे, आजचा जो पर्व काळ आहे हा विश्वगुरु भगवान निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा आहे. आजच्या दिवशी निवृत्तीदादाने समाधिस्थ झालेत आणि हा जो पर्व काळ आहे हा वारकऱ्याच्या दृष्टिकोनातून दीपावली दसऱ्याचा सण आहे. विठालो विठालो. कारण जगाचं कल्याण व्हावं या पवित्र उद्देशानं दादांनी निवृत्तीदादांनी ज्ञानोबरायांना सांगून जगत कल्याणाकरता जे गीतेचं भाष्य आहे ते तुमच्या आमच्यापर्यंत प्रगट केलेलं आहेत. आणि अशा या पर्व काळामध्ये नेमक्या याच पर्व काळामध्ये दादांच्या समाधी सोहळ्यामध्येच आईचं पुण्यस्मरण आलेलं आहे.
परिवाराच्या दृष्टिकोनातून हा मोठा पर्वकाळ त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि त्याच पर्वकाळाच्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन आहे. कीर्तनाच्या माध्यमातून जगताप परिवाराच्या वतीनं विशेषत्वानं संबंध गावातील वारकऱ्यांच्या मंडळीच्या वतीनं तुमच्या सगळ्यांचा दर्शनाचा सुयोग मला प्राप्त झाला. माझं परम भाग्य समजतो आहे. या ठिकाणी उपस्थित असणारे संबंध जिल्ह्यातील नवे महाराष्ट्रातील म्हटल्यापेक्षा वारकरी संप्रदायाचं वैभव मृदुंगाचार्य असतील, गायनाचार्य असतील, मग त्यामध्ये हरिभक्तीपरायण कार्तिक महाराज, हरिभक्तीपरायण विजय रवी महाराज, हरिभक्तीपरायण संदीप महाराज आदी करून गावातील परिसरातील दुळगावकर आमचे परमस्नेही असणारे संबंध भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या सगळ्यांच्या वतीनं धावत्या वेळेमध्ये अतिशय वेळ कमी आहेत. आता राहिले आपल्याला 40 मिनटं. 40 मिनटामध्ये धावत्या अभंगाचा भावार्थ भगवत चरणी समर्पित करायचा आहे. पण आपण सगळेजण श्राद्धालाच आलेत ना? श्राद्धाला नाही ना? श्राद्धा मग तेच ना. मग जर कीर्तनाला आल्यानंतर श्राद्धाला आलेत तर जगताप परिवार आपले प्रेम आहे म्हणून आलं ना, मग आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये अशी भावना असेल की नाही, आईंना जीवनमुक्त अवस्था प्राप्त व्हावी, ईश्वराच्या अवस्थेला त्या प्राप्त व्हाव्या, तो जीवात्मा ईश्वरमय अवस्थेला प्राप्त व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे ना. आणि या परिवाराला सुद्धा आपल्या मातेच्या शोकातून सुख शांती आणि त्या शोकाकुल असणाऱ्या वातावरणामध्ये त्यांना समाधान मिळावं, मातेच्या ऋणातून हा परिवार मुक्त व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे ना. जर अंतःकरणातून इच्छा असेल तर आईच्या आणि त्या परिवाराच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी भजन करा. विठाल. कारण तुम्ही कीर्तनाला आलेत हे कशाहून लक्षात येईल? तुम्ही टाळी वाजून भजन कराल तर लक्षात येईल की तुम्ही कीर्तनाला आहे. बरोबर. जर तुम्ही टाळीच वाजवलं नाही, भजनच केलं नाही, तर मग नुसती येऊन बसल्यात काही मजा नाही. अतिशय धावत्या वेळेमध्ये आपल्याला प्रभूचरणी सेवा समर्पित करायची आहे. ऐका आता, श्राद्ध पुण्यस्मरण काय करावं, जर नाहीच केलं तर काय होतं, असे अनेक प्रश्न आता. कारण आता मॉडर्न युगामध्ये आपण आलेलो आहोत, आधुनिक कालामध्ये आहोत, विज्ञान युगात आपण वावरतो आहे आणि अनेक शंका कुशंका घेणारा समाज या जगतामध्ये आज वाढलेला आहे. विठाल विठाल. लक्षात घ्या. हो, काय होतं आणि नाही केलं तर काय होतं, असे अनेक प्रश्न पडतात. ऐका आता, तुमच्या आमच्या जीवनामध्ये मिळालेला जो उत्तम नर शरीर आहे, कर्म करण्याची साधना, कर्म करण्याचं सामर्थ्य, कर्म करण्याचं स्वातंत्र्य एवढ्या एकमेव देहामध्ये. बाकीच्या देहामध्ये स्वातंत्र्य असेल तर सामर्थ्य नसेल, सामर्थ्य असेल तर स्वातंत्र्य नसेल, स्वातंत्र्य आणि सामर्थ्य असेल पण ज्ञानाचा अभाव असेल. विठाल विठाल. मनुष्य जीवन म्हटलं की सामर्थ्य, स्वातंत्र्य आणि ज्ञान या तीनही गोष्टींचा संगम आहे. बरोबर. जीव जर बघितला मनुष्य देहामध्ये तर आपण स्वतंत्र आहोत. आपल्याला पारतंत्र्य जाण्याचं कारण नाही म्हटल्यापेक्षा आपण स्वतंत्र जीवनशैली जगणारे माणसं आहेत. महाराज, आम्ही जर स्वतंत्र आहे असं म्हणतात तुम्ही, तर आपण खरोखर स्वातंत्र्यात आहेत का? आपण खरोखर स्वातंत्र्यात आहेत का? मनुष्य जन्म तर स्वतंत्र सांगितलेला आहे, पण आपण आपल्याला स्वतंत्र मानतो का? आपण परतंत्रामध्ये मानतो आपल्याला. नीट लक्षात घ्या, स्वतंत्र असताना सुद्धा आपण स्वतःला बांधिलकीमध्ये ठेवतोय, परतंत्र्यामध्ये मानतोय. याचं कारण एकच आहे की तुमच्या आमच्या जीवनामध्ये रुजलेले संस्कार. विठाल विठाल. संस्कार, एक संस्कार तुमच्या माझ्या जीवनामध्ये असा फिट्ट बसलेला आहे की तो काही केल्या, प्रयत्न केला तरी तो निघत नाही. कोणता? घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद. मुक्त होता परी बळे झाला पथ, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होता परी बळे झाला पथ, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. तुम्ही मी आपण मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपल्याला स्वतंत्र आहोत आपण. आता
कर्म करण्याकरता स्वतंत्र आहे, पण तरीसुद्धा आपण स्वतंत्रता न भोगता पारतंत्र्यामध्ये आपण गेलेलो याचं एकमेव कारण याला जबाबदार आपणच आहे. आपल्याला कोणी पारतंत्र्यामध्ये ढकललेलं नाही. ईश्वरानं स्वतंत्र सत्ता तुमच्या आमच्या हाती दिलेली आहे, पण आपण स्वतःहून पारतंत्र्यामध्ये स्वतःला बांधून घेतलेलं आहे 2 गाठीमुळं. पहिली गाठ आहे मी आणि दुसरी गाठ आहे घेऊन या छंद माझे माझे. दुसरा मुद्दा स्वातंत्र्य आहे, सामर्थ्य आहे. किती सामर्थ्य आहे? नराचा नारायण होता येतं एवढं सामर्थ्य या देहामध्ये आहे. ज्या देहाचं सामर्थ्य तुम्हाला आम्हाला देह मिळाल्यानंतर कळालं नाही, पण अनेकांनी त्याची अपेक्षा मात्र ठेवलेली आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता, स्वर्गीचे अमर इच्छिता, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा. मृत्युलोकी व्हावा जन्म शरीर स्वातंत्र्य प्रधान आहे, पण त्याला आपण बांधून ठेवलं माझ्या या तत्वामुळं. दुसरं तत्व तुमच्यापर्यंत सांगितलेलं सामर्थ्यवान शरीर आहे. बाकीच्या शरीरानं भोग प्राप्त करता येतो आणि मनुष्य शरीरानं मुक्ती प्राप्त करता येते. विठाल विठाल. बाकीच्या शरीरात भोग आहे, प्रत्येकाला भोग प्राप्त करता येतो. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमा. याही पलीकडं मनुष्य देहाचे ज्ञान अधिक जाणं सर्वथा. मनुष्य देहाचे ज्ञान देही घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही कोठे. देही घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही कोठे. आणि हे ज्ञान नाही कोठे. काय होतं या ज्ञानानं? मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. ऐका आता, एवढा अधिकार नारायणे याला म्हणतात सामर्थ्य. विठाल विठाल. तीनही तत्वामध्ये सामर्थ्य, स्वातंत्र्य आणि ज्ञानाचा परिपूर्ण संग्रह ज्या देहामध्ये आहे त्या देहाला मनुष्य देह म्हणतात, आणि तो देह आपल्याला भाग्यानं प्राप्त झाला आहे. विठाल विठाल. प्रत्येक शरीरामध्ये 2 बाबी असतात. एक जीवदशा आहेत आणि एक देहदशा आहे. एक दशा कोणती आहे? देहदशा आहे आणि एक जीवदशा आहे. शाश्वत असणारी जीवदशा आहे आणि नाशिवंत असणारी देहदशा आहे. कारण देहाची अवस्था कशी आहे? हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले क्रमी कटकाचा सांधा, रवरव दुर्गंधी अमंगळतेचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. शरीर जाता गवे नाशिवंत स्वभावे, मनोनी तुवा झुंजावे पंडुकुमारा. शरीर म्हणजे देह हा नाश पावणार आहे आणि जीव मात्र हा अविनाश तत्वाचा आहे. विठाल विठाल. आता नीट लक्षात घ्या, जो मरतोय जो नाचतोय त्याचं नाव शरीर आहे. ज्याचा नाश होत नाही, ज्याला मृत्यू हा शब्द नाही, त्याचं नाव जीव आहे.
नैनम छदती शस्त्राणी नैनन दहती पावकहा न जळे न बुडे न भिये चोरा ते वस्तू चतुरा शिवी ज्ञानोबा वर्णन करतात. ऐका आता, जीव जातो आणि शरीर मरतं. पडलेला मनुष्य रस्त्यानं पडलेला आहे, थोडासा हालचाल करतोय. जो 4 लोक जवळ आले, बघितलं त्याची हालचाल चालू आहेत, कोणाला तरी दया आली आणि त्याला सांगितलं अरे याला उचला आणि डॉक्टरपर्यंत घेऊन चला. उचलला, डॉक्टरपर्यंत नेण्याकरता गाडीत टाकणार, तेवढ्यात हालचाल बंद झाली आणि एका माणसानं दुसऱ्या माणसाच्या कानामध्ये सांगितलं याचा जीव. हा शब्द महत्त्वाचा आहे. बोलून जातो आपण, लक्ष ठेवत नाही. याचा जीव असं कधी म्हणला का एखादा याचा जीव मेला? याचा अर्थ नीट लक्षात घ्या. येतो जातो नित्यानं प्रवास करतो, त्याचं नाव जीव आहे. आणि कुठंतरी उत्पन्न होऊन एक दिवस नाश पावतो, याचं नाव शरीर आहे. उपजे ते नाशे, पुढचं नाही घ्यायचं आपल्याला. पुनरपी दिशे नकोच आता, आता नाशीच पाहिजे. विठाल विठाल. मग या देहदशेला हा जीवदशा, जीवदशेमध्ये असणारा जीव हा देहदशेमध्ये का येतो आणि याला का दुःख भोगावं लागतं? दुःखाचा क्लेश नाही, पण दुःख मात्र भोगावं लागतं. याचं एकमेव कारण असं आहे की या जीवानं ज्या तत्वाची प्राप्ती करायला पाहिजे त्या तत्वापर्यंत न पोचता अशाश्वत असणाऱ्या तत्वाशी त्याने संग्रह केला. 2 गोष्टी लक्षात घ्या. काही गोष्टी तुमच्या माझ्या जीवनामध्ये घडत असतात, काही गोष्टी घडवाव्या लागतात आणि काही गोष्टीचा विचारच करावा लागत नाही. विठालो विठालो. काय गोष्टी कोणत्या घडत असतात मला सांगा. तुमच्या माझ्या शरीरात जन्माला आल्यानंतर पहिल्या श्वासापासून तर मृत्यूच्या शय्येवर झोपत असताना शेवटच्या श्वासापर्यंतचं जे आयुष्याचं सूत्र आहे हे कोणाच्या हाती आहे? कोणाच्या हाती आहे? भगवंताच्या हाती आहे. चाल हे शरीर, चाले हे शरीर कोणाची सत्या, चाले हे शरीर कोणाची सत्या, चाले हे शरीर कोणाची सत्या. कोण बोलावित हरिविना देखावी ऐकावी देखावी ऐकावी प्रमाण तुमच्यापर्यंत आलं, तुमच्या कानापर्यंत पोचलं, कानातून तुमच्या मनापर्यंत जाऊन पोचलं, पण याचा विश्वास आहे का? चाले हे शरीर कोणाचे आहे? सत्य भगवान महाराजांनी प्रमाण दिलं. कोण बोलवितो हरिविन, ऐकलं, कानापर्यंत आलं, मनापर्यंत पोचलं, पण विश्वास ठाम आहे का? विठाल विठाल विठाल. जाऊ द्या, जशी जागा तुम्ही बसून घ्या, जशी जागा असतील तसे बसतील बिचारे. कुठेही रावण्याचे हो, कुठेही रावण्या, जेवायला रावण्या, पुढं सारखं मला रावण्या. चला विठाल विठाल आता जुन्या लोकांना काळ नाही राहिला आता, त्याच्यामुळं काही गोष्टी बोलावं वाटतं नाही. बरोबर. प्रत्येक माणूस येतो ना तर कीर्तनकाराचं लक्ष असतं, कोण कुठपर्यंत कोणत्या येतो कुठं, बसतो कसं, याच्यावरून त्याची श्रद्धा कळत असते. बरोबर. त्याच्यामुळं आपण पुढे या म्हणायचंच काम नाही, बिचारे बाहेर बसतील, काही काय अडचण नाही ना. विठाल विठाल विठाल. दुकान मांडलं म्हणजे सगळेच माल ठेवा लागत आहे, त्याला पर्याय नाही. सगळं गोड खाणार असतो असं काही नाही, गज घुगरे मागणार राहतात. चला जाऊ दे, आपला वेळ अतिशय थोडा आहे. अभंगाचा पूर्ण गाभा आपल्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे. विठाल. चाले हे शरीर कोणाचे? सत्य प्रमाण आलं, कानापर्यंत मनापर्यंत जाऊन पोहोचलं, पण विश्वास ठाम आहे का?
हे फक्त बोलायचं असतं. कधी माहिती का, ज्या वेळेला संकटाचा पूर येतो तेव्हा विश्वास ठेवायचा राहतो. ठेवील तसं बरोबर. गटारात पडलेल्याचं प्रमाण पाठ आहे दादा. ठेविले अनंते तैशीची राहावी. कधी संकटात चांगला काळ आला की छाती झोडून झोडून खड्डे पाडतो छातीला. मुद्दा नीट लक्षात घ्या. शास्त्र असं सांगतंय, जन्माला आल्यानंतर पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत सगळंच्या सगळं तुमच्या आयुष्याची दोरी परमात्म्याच्या हातात आहे. त्याने ती लिहून ठेवलेली आहे. पहिली गोष्ट अशी आहे, एक गोष्ट ती घडतच असते, तुम्ही त्याच्यावरती अतिक्रमण करू शकत नाही. अतिक्रमण करण्याचा जरी प्रयत्न केला, मी असेल किंवा माऊली बाबा असतील, केले की नाही आपण दाड्या काळ्या झालं कोण अवतरणे. प्रयत्न चालू आहे तरुण दिसण्याचा, पण होऊ शकत नाही. विठाल विठाल जन्माला आलं मरेपर्यंतचं तुमचं माझं प्रारब्ध आहे, ते प्रारब्ध भोगावंच लागणार. भोगतो न घडे संचिता वाचवणे. ज्ञानोबराय पुष्टी देतात त्याला. ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे ने. प्रारब्ध मान्य करावं. प्रारब्ध म्हणजे तरी काय हो. प्रारब्ध म्हणजेच केलेल्या कर्माची गोळाबेरीज, याचं नाव आहे प्रारब्ध. केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेरे उपजले मेरे आईचे. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे केले, उपजले मेले ऐसे केले. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेरे ऐसे केले, उपजले मेरे ऐसे केले. प्रारब्ध या शब्दाचा अर्थ आहे अनादी कालापर्यंत शरीर मिळण्याच्या अगोदर अनेक शरीरामध्ये केलेल्या कर्माची बेरीज आणि त्याच्यानुसार मिळालेलं तुम्हाला आपल्याला या जन्मातलं सुखदुःखाची फळं. आगा कर्मी जय उरावे ते सुखदुःखी फळावे. आणि पुढचा शब्द महत्वाचा आहे, तया ते भोगावये. तया म्हणजे तया ते भोगावया यावे देहा एका. विठाल विठाल. कशा करता आलो, तेच भोगण्याकरता आलोय. काय भोगण्याकरता केले कर्म. मग पहिला मुद्दा एक असा आहे, शरीरासंबंधी काही गोष्टी त्या घडतच असतात, त्याच्यावरती आपण अतिक्रमण करू शकत नाही. कोण वेळेला काय होईल सांगता येत. बघा रामनाथ बाबा शिलापूरकर आहेत ना, संध्याकाळी निवृत्ती दादाच्या पालखीत, आता मी त्या बरोबर चालतो, संध्याकाळीच फोन झाला 9 वाजता, बाबा तुम्ही कधी येणार आहे वगैरे वगैरे. म्हटलं मी उद्या संध्याकाळी आज नगर मुक्काम आहे, संध्याकाळी येणार. आणि पहाटे 5 वाजता फोन आला, बाबा 5 वाजता फोन आला, बाबा शिलापूरकर रामनाथ बाबा पहाटे 5 वाजता गेले. काय सांगता येईल कोण दिवस. बरोबर. मला सांगा, जगण्याची इच्छा आहे, जगता येईलच सांगता येत नाही. मरू नये अशी इच्छा आहे, पण वेळ आल्यावर थांबता येत नाही. विठाल विठाल. म्हणून श्राद्ध विधीच्या निमित्तानं मी जन्म मरणावर तुमच्यापर्यंत चिंतन करून टाईमपास करणार नाही. हे सगळ्यांनाच माहिती, जो जन्माला येणार आहे तो मरणार आहे. आयुष्य किती सांगता येत नाही. नीट लक्षात घ्या, कोण आधी जाईल कोण नंतर जाईल सांगता येत नाही. विश्वाची माऊली समाधीस्थ होत असताना ज्ञानोबा निवृत्तीदादाने सुद्धा नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे केले नारायण उपराटे, केले नारायण उपराटे. ज्येष्ठाच्या
आयुष्या आधी कलेजाचे जाळे हे सजा पर्यंत दिलंय. वर्णन करतात कोण कधी जाईल सांगता येत नाही. पिता देखता पुत्र मरे, पुत्र देखोनी पिता झुरे, काळे काळे अवघे सरे. पण एक निश्चित आहे, मरायचं प्रत्येकाला आहे. पण मृत्यूपर्यंतची जी अवस्था आहे त्याच्या दोन भाग मी तुमच्यापर्यंत सांगत होतो. एक आहे पंचतत्वाकृत असणारं शरीर, की जे शरीर प्रारब्धाच्या अधीन जगतं, त्याला प्रारब्धाचा पडघा आहे, प्रारब्धाच्या अधीन आहे. त्या प्रारब्धाशिवाय त्या शरीरात कुठलाही भोग मिळत नाही. आणि दुसरं तत्व तुमच्या आमच्या जीवनात आहे, ते जीव आणि जीवाजवळ ज्ञानाचा संग्रह दिलेला आहे. ऐका आता, मनुष्य देहामध्ये ज्ञानही आहे आणि शरीर म्हणजे मनुष्य देह हे साधनही योग्य आहे. आणि साध्य आणि साधनाचा अभाव नाही, म्हणून कर्मरूपाची उपासना चांगली करा. विठाल विठाल करत असताना काही गोष्टी घडत असतात. शरीरासंबंधी सगळ्या अवस्था त्या जशा प्रारब्धात आहे तशा घडणार. उगाच त्याच्यावर काही म्हणायचं नाही. श्रीमंत असेल तरी प्रारब्ध बदलत नाही आणि गरीब असेल तरी बदलत नाही. पण गंमत एक आहे, शरीर हे साधन आहे आणि या साधनानं ईश्वर साध्य करायचं आहे. वर्णन करतात हे काय आहे, हे प्राप्त नाही आहे, प्राप्त पाहिजे होतं. कारण बऱ्याचशा वेळेला म्हणतात काही गोष्टी मिळाव्या अशी अपेक्षा आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत वस्तू मिळत नाही तोपर्यंत. मिळाल्यानंतर ती अपेक्षा संपते आणि ते शरीर किंवा ती वस्तू भोगाला प्राप्त होते. साधा मुद्दा सांगतो म्हणजे लक्षात येईल. लग्न न झालेल्या मुलांचा अपेक्षा विचार करा. आता त्यांच्या डोक्यात काय झालं पाहिजे? कसं का होत नाही, कुठं का होत नाही, पुढा शब्द वापरू का, कशी का असत नाही. पण लग्न झालं पाहिजे. झालं, आता अपेक्षा संपली. आता लग्न झाल्यानंतर जी पत्नी म्हणून प्राप्त झालेली आहे, आता ती भोग झाली. आता तिच्यापासून पुत्राची अपेक्षा वाढली. पुत्र झाला की पुत्रापासून पुढे पुत्रप्राप्ती झाल्याच्या नंतर त्याची अपेक्षा वाढली की याच्याकडून आपल्याला सुख आणि समाधान. चिंतन जास्त लांब होत नाही, मुद्दा नीट लक्षात घ्या. तद्वत जोपर्यंत हे शरीर नव्हतं तोपर्यंत परमात्म्याजवळ हा जीव सदैव यातना करायचा. काय करायचा? हे शरीर प्राप्त व्हावं म्हणून. आता शरीर प्राप्त झालेलं आहे, आता हे साधन मिळालं आहे, हे साधन वापरलं पाहिजे. साधने आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी, सच्चिदानंद पदवी, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या उत्तम प्रमाण आहे. आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे. पण या प्रमाणाला जोड दुसरं प्रमाण द्यावंच लागतं. आयुष्याच्या साधन, आयुष्य रूपाच्या साधनानं सच्चिदानंद पदवी प्राप्त करता येते इथपर्यंत बरोबर आहे. पण आयुष्य कोणाला नाही? आयुष्य मुंगीला पण आहे, आयुष्य हत्तीला पण आहे, आयुष्य पक्ष्यांना पण आहे आणि आयुष्य पशूंना पण आहे. आयुष्याच्या साधनानं सच्चिदानंद पदवी घेणे या प्रमाणाला दुसरं प्रमाण जोड द्यावंच लागतं. कोणतं? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोसुले, शरीर साध्य होय, शरीर साधने परब्रह्म, शरीरात्म
शरीरामध्ये मिळालेलं आयुष्य, या आयुष्य रूपामध्ये मिळालेल्या आयुष्यात आपण सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घ्यायचे. कारण आणि काही ज्ञान नाही कोठे. या शरीर हे साधन आहे आणि याला मिळालं आता आयुष्य किती मोठा प्रश्न आहे. नुसतं आपण प्रमाण द्यायचं शतगणिले बरोबर. ज्या काळात अभंग लिहिला त्या काळात हे प्रमाण योग्य होतं. आता ज्यांनी त्या काळात अभंग लिहिला त्यांनी आता जर अवतार घेतला तर मला वाटतं 100 शब्द काढून टाकतील, आता 60 लिहितील बरोबर. याचा अर्थ नीट लक्षात काय माहिती की महाराज, कलियुगातील मानवाचं आयुष्य 100 वर्षच आहे. तुम्ही मला महाराज जगत का नाही याचं एकमेव कारण आहे 40 वर्ष माणसाने त्याच्या कर्तृत्वानं कमी करून टाकले. विठाल विठाल चिंता केली की चतुराई घडते आणि पाप केलं का आयुष्य घडतं. आणि मला वाटतं आपलं जवळजवळ आपलं नाही बऱ्याचशांचं जवळजवळ 50% जीवन हे त्याच कर्मात चाललेलं आहे. व्यसनाधीन झाले माणसं, खानपान बदललं माणसाचं, निद्रा कमी होऊन गेली, नको तो संग लागला, नके त्या विषयानं आपल्यावरती अतिक्रमण केलं. हां मोबाईल आले, मला वाटलं मला मोबाईल आला. विठाल विठाल 100 वर्ष जर जगायचं असेल 100 वर्ष तर संतांनी सांगितलेल्या पथ्यानं जगा. 100च वर्ष माणूस जगला पाहिजे. पण नियम कोणाचे? लासलगावच्या निवल्याच्या डॉक्टरचे नाही. गोळ्या खाऊन किडण्या खराब करायचे नाही, गोळ्याच खायची वेळ येणार नाही असं पथ्य सांगितलेलं आहे. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, इंद्रियाचे सार, इंद्रियाचे सार, अनसावे वासर, अनसावे वासर, युक्त आहार विहार, 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 लांब होत नाही. फक्त सांगितलं यश असं जर जगलं तर 100 वर्ष माणसाचं आयुष्य जगू शकतो. युक्त आहार, युक्त विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर, निद्रा बहु नसावी, भाषण बहु नसावं. आणि आपलं तर सगळ्या ठिकाणी अतिक्रमण आहे बरोबर. न खाणं शिल्लक राहिलं, न जागृत किती. चला चला विठाल विठाल आपल्या विषयापर्यंत आयुष्य हे साधन आहेत महाराजांनी प्रमाण दिलं. पण कोणत्या या शरीराला ते साधन उपयोगाचं आहे. मग आता मिळालेलं आयुष्य किती आहेत मोठा प्रश्न आहे हो. काय करावं या आयुष्याच्या साधनानं? सच्चिदानंद पदवी घेणं. मग आयुष्य पुरेल का? 14 कल्प असणाऱ्याला प्राप्त झालं नाही, 14 चौकड्या असणाऱ्याला प्राप्त झालं नाही, 1000 वर्षाचं आयुष्यात जे प्राप्त झालं नाही ते कलियुगामध्ये अल्प आयुष्याला होईल का? होईल का? भाग्यदशा कैशी प्राप्त झाली, भाग्यदशा कैशी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, एकता सौरला खटवांगरायाशी, एकता चौरला खटवांगरायासी, एकता चौरला खटवांगरायासी,
तास उरला खटवांगरायासी, एक 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 तास उरला खटवांगरायासी. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, एक तास उरला खटवांगरायासी, हरिमुखी गाता हर परिजनता, हरिमुखी गाता हर परिजनता, हरिमुखी गाता हर परिजनता. हे प्रमाण फक्त तुमच्या पुढं ठेवायचंय, त्याचं चिंतन नाही पण ठेवायचंय. एक तास उरला, कळालं त्याला एकच तास आहे, तरी त्यानं आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं. त्या राजाचं नाव आहे खटवंग राजा. विठालो विठाला. एकाला आपला मृत्यू होणार आहे हे कळालं. 7 दिवस त्याने साधना केली, सत्संग केला आणि आपल्या जीवनाचं त्याने उद्धार करून घेतला. त्याचं नाव आहे परीक्षिती. विठालो विठालो. आणि आता आपल्याला सावध होऊन आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. आता मूळ मुद्द्यावर या. शरीर हे प्रारब्धाच्या अधीने त्याचा नाश होणार. मिळालेल्या शरीरामध्ये त्या जीवात्म्यानं या शरीराकडून अशी काही साधना करून घ्यायची आहे की तो जीव ती साधना करून आपल्या तत्वापर्यंत प्राप्त झाला पाहिजे. मग जीवाचं मूळ तत्व कोणतं तर भगवंत हा जीवाचं मूळ तत्व आहे. हा जीव देवाला मानण्यात असो अगर नसो, पण परमात्मा इतका उदार आहे की त्याने स्पष्ट करून सांगितलेले अर्जुनाच्या माध्यमातून ममाये वंश जीवलोके. जीव माझा अंश आहे आणि जोपर्यंत हा जीव माझ्या प्राप्तीपर्यंत येत नाही, मला प्राप्त करत नाही, तोपर्यंत जीवाचं दुःख जाणार नाही. आणि ज्या दिवशी या जीवानं माझी प्राप्ती करून घेतली त्या दिवशी हा जीव सच्चिद आणि आनंद तत्व प्राप्त करतोय. मग या जीवाला त्या तत्वापर्यंत नेण्याचं साधन म्हणजे मनुष्य शरीर आहे. विठालो विठालो. एक गोष्टीचा विचार करायचाच नाही. प्रारब्धानं काय सुख येईल दुःख येईल ते असेल ते प्रारब्धाच्या अधीने. पण एक गोष्ट मात्र तत्पर असायची की काही गोष्टी आपण केल्याच पाहिजे. तेवढ्याच करता आपण आलेलो आहे. पहिली गोष्ट आपण परमार्थ केला पाहिजे, भगवत भक्ती केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण या सगळ्यांचं एकच वाक्य आहे, घोषवाक्य आहे. तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. कोणताही ग्रंथ घ्या, पण नामस्मरण करत असताना आपल्याला काही कर्मसुद्धा करायचे आहेत. कोणते कर्म? मनुष्य देहातून सगळ्या जीवाला, या जीवाला सगळ्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता कर्म करायचं आहे. आणि ते कर्म 5 जणांच्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे. पहिले ऋण ऐका आता. पहिले ऋण आहेत मातृपितृ ऋण, दुसरं ऋण आहे देव ऋण, तिसरं आहे संत ऋण, चौथं आहे मनुष्य ऋण आणि 5वं आहे भूत ऋण. विठालो विठालो विठालो. ऐका आता. पहिलं ऋण आपल्यावरती जे सांगितलेलं आहे ते मातृपितृ ऋण आहे. बरोबर? म्हणजे माता पित्यांचं म्हटल्यापेक्षा आपल्या पितरांचं ऋण आहे. किती ऋण असतं व आपल्या आईचं आणि आपल्या बापाचं आपल्यावर? काय केलं म्हणजे फिटल सांगू? जगाच्या पाठीवर ज्ञानोबारायदिक अनेक संत झालेत. भगवान स्वतः परमात्म्यानं अवताराला येऊन गीतेसारखे, उपनिषदासारखे, भागवतासारखे तत्वज्ञान जगाच्या समोर मांडलं. पण त्या संतांना आणि त्या भगवंताला सुद्धा आईची खोली कळाली नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण भगवंत संतांना बापाची उंची सांगता आली नाही. नीट लक्षात घ्या. आता आम्ही गाण्यामध्ये उंच्या सांगायला लागलो, तो भाग वेगळा आहे. बरोबर? स्टेजवर बरोबर आम्ही गाण्यावर आई केवढी बाप केवढा सांगायला लागलो. नीट लक्षात घ्या. जगत पिता परब्रह्म परमात्म्याला सुद्धा बापाची उंची सांगता आली नाही आणि आईची खोली सांगता आली नाही. आई ती आईच आणि बाप तो बापच. विठालो विठालो. देव शब्दाला पर्याय
निसर्ग शब्दाला पर्याय आहे, पण आई आणि बाप या दोन शब्दाला पर्याय नाही. हा स्वयं शब्द आहे. स्वयं. याची लांबी, याची रुंदी, याची खोली आणि याची उंची दिसत नाही, पण आई गेल्यावर आईची खोली कळते आणि बाप गेल्यावर बापाची उंची कळते. ज्यांचे गेले त्यांना विचारा. विठाल विठाल. साधा मुद्दा सांगतो दादा, नीट लक्षात घ्या. ते एक सुकन्या आहे ना, बरोबर. मला एक मुद्दा सांगा. आई गेली, आता तिला आईला पर्याय म्हणून कोण मिळालो? कोण मिळालं? मावशीला पर्याय. एक मावशी गेली तर चुलत मावशी, मावस मावशी, बरोबर. आता पुढं गंज वाढता येतील, ते जाऊ दे, आपल्याला तिकडे जायचं. आईला पर्याय कोण? आई ती आई ती नाही पर्याय दादा. बापाला चुलता गेला, चुलत चुलता, मावस चुलता, बापाला पर्याय का चुलत बाप, चुलत आई? या दोन शब्दाला पर्याय नाही दादा, नीट लक्षात घ्या. आणि यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता हे शरीर दिलेलं आहे. विठाल विठाल शरीर फक्त आणि फक्त या दोघांच्या ऋणातून उतराई व्हायचे. या दोघांचे आशीर्वाद मिळाले की बाकीचे चारी ऋण आपोआप फिटून जातात. मी सांगत नाही. सकल तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया शेवी शेकीर शरीर लोन की जे वर्णन करतात महाराज. आई इतकं व्यापक कोणीच नाही बरं भाऊ. पण झालं काय, आम्ही सगळं केलं, सगळ्यांच्या सेवा केल्या, फक्त आम्ही सेवेत कमी पडलो इथंच. कारण आम्ही इतके सुज्ञ झालो, इतके विज्ञानवादी झालो, इतके आम्ही सुधारलो की आम्ही शास्त्राच्या पलीकडं, शास्त्रानं 4च आश्रम सांगितले. ब्रह्मचर्य, संन्यासाश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम. आत्ताच्या पठ्ठ्याने 2 आश्रम वाढवले. बरोबर. एक आहे वृद्धाश्रम आणि एक आहे अनाथाश्रम. आपण वाढवलं म्हणजे आपण शास्त्रापेक्षा श्रीमंत झालो का नाही? चला. आई आई आणि आई या शब्दाला पर्यायच नाही. सबसे बड़ी है माँ बगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ बगले, सबसे बड़ी है माँ. पुढे या, पुढे या. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. काहीच नाही. ओ देती है दुआ. एकच शब्द लक्षात घ्या. कितीही मुलगा आजारी पडू द्या, डॉक्टरने सांगू द्या, याचा भरोसा नाही, आता हा हालचाल करू शकत नाही. साधा मुद्दा सांगतोय, त्याने फक्त घरी जायचं. आणि आई जर असेल तर फक्त आईला म्हणायचं, आई माझं खूप दुखतं आहे गं. फक्त आईनं येऊ द्या, डोक्यावर हात फिरू द्या, 50% वेदना कमी होतात. लेकराचे हिता, लेकराचे हिता.
जगाचे हित वाहे माऊलीचे चित्त. फक्त आता शब्द लक्षात घ्या. 10 मिनिटात 4 चरण सोडवायचे. अजून कितीही वेदना होऊ द्या, आईनं डोक्यावरून हात फिरवला की 50% वेदना कमी होतात. आणि कितीही संकट येऊ द्या, फक्त बापांना म्हणावं घाबरू नको, मी आहे, मी आहे. जगातील सगळे संकट कमी वाटतात. सगळ्यात मोठा आधार आणि सगळ्यात मोठं प्रेम या दोघांजवळ आहे. यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता आम्ही आयुष्यभर त्यांच्या सेवेत असणं गरजेचं आहे. विठाल विठाल. सगळे तीर्थ केले आणि मायबापापासून दुरावला की सगळे तीर्थ कोपतात. कोणत्याच तीर्थाला गेला नाही, पण मायबापावर प्रेम केलं, सगळे तीर्थ आशीर्वाद देतात. हा शास्त्राचा सिद्धांत आहे. पुन्हा ऐका, पुन्हा ऐका. सगळे तीर्थ, 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुऱ्या सगळं केलं, पण मायबापापासून दुरावला की सगळे तीर्थ आपण तिथं जाऊन सुद्धा आपल्याला शाप देतात. कोणत्याच तीर्थाला गेला नाही, पण आई बाप आहे तोपर्यंत त्यांच्यावरती प्रेम करत राहिला. सगळे तीर्थ त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. म्हणून सगळ्या तीर्थांचा कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर सगळ्यात मोठी सेवा ही मातृपितृ सेवा सांगितलेली आहे. विठाल विठाल. या शरीरानं आपल्याला काहींचे ऋण फेडायचे आहेत. आता बाकीचे 4 ऋण जाऊ द्या, त्या 4 ऋणाचा आपण कधीतरी विचार बघू. पण मातृपितृ ऋण आहे हे सगळ्यात मोठं ऋण सांगितलेलं आहे. संत महात्मे सांगतात की तुम्ही या देहाला आलात ना, मग असं काहीतरी कर्म करा, असं काहीतरी कर्म करा. जेणे चुके फेरा गर्भवास, जेणे चुके फेरा गर्भवास, जेणे चुके फेरा गर्भवास, जेणे चुके फेरा गर्भवास, ऐशी जोडी करा राम करती धरा, जेणे चुके फेरा गर्भवास, जेणे चुके फेरा गर्भवास, ऐशी जोडी करा राम करती धरा, जेणे चुके फेरा गर्भवास, जेणे चुके फेरा जगात सगळ्यात सोपी सेवा आईबापाची. देवाची सेवा सुद्धा अवघड आहे, बरोबर. तिथं सुचिरभूत व्हावं लागतं, पवित्र सोहळा असावं लागतं, मग तिथं जावं लागतं. आईबापाची सेवा सगळ्यात सोपी. फक्त टच करून जातो, तुमच्या लक्षात येईल. आई एका बाजूला ठेवा, पत्नी एका बाजूला ठेवा, दोघींची सेवा करायची आहे. कोणाची सेवा सोपी? 5,000ची साडी आणली, कोणला? बायकोला, बरोबर. मोठा हौशेनं आला, येता येताच म्हटलं आज बायको खुश होईल, आज बायको खुश होईल. 5,000ची साडी आणली आणि बायकोच्या हातात दिली. बायकोनं पिशवीतून बाहेर काढल्या म्हणजे तुम्हाला अक्कल आहे का? काय म्हटली? तुम्हाला अक्कल आहे का? काही पोत कळती का? कलर कळतो का? कितीची साडी? 5,000 रुपयाची साडी देऊन अक्कल घेतली. वरचा 0 पुसून टाका. नाही, आता त्यांचंही सुरू झालं. ऐका, वरचा 0 खोडून टाका आणि 500 रुपयाचं रुगडं आईला घ्या. आई एकच म्हणेल, बाबा एवढ्या महागाचं कशाला आणलं? सगळ्यात सोपी सेवा. तुम्ही आपल्या मुलाला 5,000चा ड्रेस घेऊन द्या, तो एकच म्हणाल, बाबा आता ह्या कशाला आणला? आता फाटेल जमाना आला आहे. फाटेल कळतो ना? हां, चला तो आलाय, तुम्हाला कळतं का? 50 रुपयाची बंडी आणा, कोपरी आणा, तरी बाप म्हणल एवढी भारी कशाला आणली? किती सोपी सेवा आहे हो. पंचपक्वांना मुलांना पत्नीच्या समोर ठेवा, तरी म्हणेल याच्यापेक्षा अजून चांगलं खायला पाहिजे होतं. सकाळची भाकर आईला द्या, आई म्हणल, बाबा हो ही भाकर दिली ना, अरे बस तुझ्या जीवनामध्ये तुला सदैव कल्याण हो. किती सोपी सेवा आहे, काहीच अवघड नाही. पण माणसं सोपं सोडून देतात आणि अवघडात पडतात. हात जोडून सांगतो, आई बाप आहे तोपर्यंत फक्त त्यांच्या जीवनात अश्रू येऊ द्या, पण आनंदाचे येऊ द्या, दुःखाचे नको. का वर्णन करतात तुकोबरायांनी? तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. बरोबर आहे तोपर्यंत त्यांची काया वाचा मन अन्न वस्त्र आणि निवारा द्या. आणि ते गेले ना तर त्यांच्याकरता पिंड तर्पणादी कार्य करा. कोणत्या स्वरूपात करायचं, कधी करायचं, एवढ्यावर श्राद्ध आहे. विठाल विठाल. दानाधिक कर्म आपल्या पितरांच्या माध्यमातून जर करायचे असतील तर त्याच्याकरता पर्व काळ आहे. कधीही करून चालत,
एक पर्व असं आहे की त्या दिवशी जर आपण ते दान धर्म केलं तर त्याचं 1000 पटानं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं, त्या जीवात्म्याला त्याचं फल प्राप्त होतं. साधा मुद्दा सांगतोय, वर्षाला एकादशी किती? बरेचसे धरते नाही काय? महिन्याला 2 तर 12 महिन्याला, आणि धोंड्याचं आल्यावर बरोबर. चला, 24 एकादशीचं व्रत करत असताना अनावधानानं एखादा व्रत आपल्याकडून जर संपलंच, त्याचा खूप झालंच, ते व्रत पूर्ण झालंच नाही, तरी 24 एकादशांमध्ये सगळ्या 24 एकादशांचं फल एका व्रतात मिळतं. आणि तो व्रत सांगितलेलं आहे जन्माष्टमी. नीट लक्षात घ्या, कोणता? 24 एकादशा आपल्याकडून चुकून जरी गेल्या आणि जन्माष्टमी जर आपण नियमानं केली तर 24 एकादशांना जे फळ प्राप्त होतं आहे ते त्या पर्व काळावरती. महाराज तुम्ही हे एकादशीचं का सांगतात? तुम्हाला पटण्याकरता सांगतोय. मायबापाचे आपण सदैव सेवा दान धर्म त्यांच्या नावानं करतोय, पण या दिवशी दान धर्म जर केला तर 1000 पटानं पुण्य मिळतं आहे. बऱ्याचशा गोष्टी त्या पर्व काळावरती साध्य कराव्या लागतात. ज्ञानोबरायांची ओवी देतो पटकन पुढे चालतो, ऐका आता. द्वादशी पर्व काळ, द्वादशी पर्व काळ, सामग्री आम्हाशी. काही पर्व काळ असे आहेत की त्या पर्व काळामध्ये आपल्याला इष्टित प्राप्त किंवा इष्टित साध्य करता येतं. एक लक्षात घ्या, ज्ञानोबरायांची ओवी तुमच्यापर्यंत ठेवत होतो. सोम सूर्यग्रहणे येऊनी करविती पर्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. हे पर्व काळ आहे का? आता सूर्यग्रहण हा एक पर्व काळ आहे आणि चंद्रग्रहणाचा सुद्धा काय पर्व काळ आहे. मग सूर्यग्रहणाच्या पर्व काळात आणि चंद्रग्रहणाच्या पर्व काळात काय मिळवता येतं? आपण केलेली साधना फलद्रूप होते. आपण केलेली साधना त्या ग्रहण काळामध्ये फलद्रूप होते. कारण देख बघा, सूर्यग्रहण चंद्रग्रहण आलं तर तुम्ही पंचांगामध्ये कॅलेंडरमध्ये बघून घ्या, असा एक काळ असतो की या काळापासून इतक्या वाजून इतक्या वाजेपर्यंत हा पुण्यकाळ आहे. त्या पुण्यकाळामध्ये आपण जी साधना करतो ना, ती साधना पूर्णत्वाला जाते. आपण जर वारकरी असाल आणि रामकृष्ण हरीची साधना आपण त्या पर्व काळात जर केली तर तो मंत्र आपला सिद्ध होतो आणि त्या मंत्रानं आपण भगवंताची प्राप्ती सहज करू शकतोय, सिद्धता प्राप्त होते. पण आपण ते उद्योग करत नाही. आपण ते उद्योग कोण करतं माहिती आहे का? इचू चढवणारे, गाईचं दूध उडवणारे, बरोबर, ही ते साधना करतात. सोम सूर्यग्रहणे येऊनी करविती पर्वणे. पर्व काळ हे कायम येत असतात, ते साध्य. नीट लक्षात घ्या, दररोज एक पर्व काळ येतो. दररोजचा कोणता? दररोज पर्व काळ येतो एक, त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. कधी येतो तो? सकाळी 7:30 ते 9:30. बरोबर. त्या पर्व काळावरती साधना केली पाहिजे. कोणती? उठा उठा प्रभात झाले, उठा उठा चिंता पंढरपुरी ब्रह्ममुहूर्तावरती साधना केली की साध्य होते. नीट लक्षात घ्या, आपण सगळे वारकरी सगळ्यांचा काकडा पाठ नाही आहे, पण पर्याय करायचा प्रयत्न करतात माणसं. पण कधी? दिवसा तुम्ही दिवसा आयुष्यभर काकडा वाचा, पाठच होणार नाही. पण 8च दिवस पहाटी वाचा, सगळं काकडा पाठ होईल. कारण तो पर्व काळ काकड्याचा आहे.
बरोबर. एक पर्वकाळ दिवसातून एकदा येतो, एक पर्वकाळ हप्त्यातून येतो, त्याला सोमवार म्हणतात. एक पर्वकाळ 15 दिवसातून येतो, त्याला एकादशी म्हणतात. एक पर्वकाळ 15 दिवसानं येतो, 15 दिवसानं येतो, त्याला एकादशी म्हणतात. एक पर्वकाळ महिन्यात येतो, त्याला अमावस्या पौर्णिमा म्हणतात. एक पर्वकाळ 6 महिन्यानं येतो, किती, त्याला सूर्यग्रहण चंद्रग्रहण म्हणतात. एक पर्वकाळ 1 वर्षानं येतो, त्याला मकर संक्रांती म्हणतात. एक पर्वकाळ अजून जर बघितलं तर 12 वर्षानं येतो, त्याला सिंहस्थ पर्वणी म्हणतात. एक पर्वकाळ 60 वर्षानं येतो, त्याला कपिलषष्ठी म्हणतात. विठाल विठाल. एवढ्या पर्वकाळाचं आपल्याला चिंतन बघायचं नाही, पण आज जो आहे जगताप परिवाराच्या वतीनं पर्वकाळ आहे. आणि या पर्वकाळामध्ये त्यांनी आपल्या मातेच्या जीवातना करता केलेलं तर्पणाधिक दान, ज्ञानाधिक दान आणि अन्नाधिक दान, या दान पुण्यानं पितरांना स्वर्गात प्राप्ती होते. याला काही पुरावा आहे ना? पुरावा, धन्यवंशी जन्मला भगीरथ, गंगानोनी पूर्वज केले मुक्त, गंगानोनी पूर्वज केले, काही पुरावा आम्ही केल्यावर आपल्या पूर्वजांना मिळतं का? मग भागवत सांगतंय, गंगा आणली 4थ्या पिढीमध्ये, 5व्या पिढीत जन्माला आलेल्या भगीरथानं. कितव्या पिढीत? 5व्या पिढीत. पहिली पिढी सागराची, दुसरी पिढी त्याचे 60,000 मुलं कपिल मुनींच्या शापानं भस्म झाले, त्यांचा उद्धार व्हावा म्हणून तिसऱ्या पिढीत अंशुमानाला सांगितलं आपल्या पित्याच्या पितरांच्या उद्धाराकरता काहीतरी कर. अंशुमानाचं आयुष्य संपलं पण पूर्णत्वाला पोहोचला नाही. 4थ्या पिढीमध्ये दिलीप जन्माला आला. दिलीपनं आयुष्यभर साधना केली, पण 4थ्या पिढीत सुद्धा पूर्वजांचा उद्धार करता आला नाही, तो कमी पडला. 5व्या पिढीत भगीरथ आला आणि भगीरथानं गंगेची साधना करून पूर्वजांचा उद्धार केला. याचा अर्थ 5व्या पिढीत आलेल्या मुलांना सुद्धा पूर्वजांचा उद्धार करता येतो. मग आता आपण तर दुसऱ्याच पिढीत आहे, आपण करू शकत नाही का? पुरावा आहे, पुत्राधिकांनी कन्याधिकांनी केलेलं तर्पण पितरांना शांती देत असतं, म्हणून या ठिकाणी आपण तो पिंड तर्पणाधिक कार्य करायचं आहे. याला पुरावा म्हणून हा पर्वकाळ निवडायचा आहे. त्याला म्हणतात माता पितर मरणे अंकित जे दिवस, या दिवसानं तो पर्वकाळ त्या जगताप परिवाराला साध्य झाला. तुकोबाराय वर्णन करतात, असं काही साधन आहे की ती आपण जर केली, आपण स्वतः जर ती केली तर आपण ऋणातून मुक्त होतो. तुकोबाराय म्हणतात माझ्या पितरांच्या ऋणातून मी मुक्त झालो. अभंगाचं दुसरं चरण, माझे झालं गयावरे जाना, माझे झालं गयावरे जाना, माझे झालं गयावरे तत्व प्राप्त झालेलं आहे. पण आता त्याचा शब्दशः सांगतो, गया पात्रामध्ये केलेलं दान
केलेलं पिंड तर्पण हे स्वतःचं पिंडदान गयात आपण हयातीत करता येतं. तद्वत आम्ही केलेल्या कर्मामुळं, त्या दानाधिक कर्मामुळं, त्या कर्माधिक कर्मामुळं फिटले पितरांचे ऋण. महाराज तुमच्या पितरांच्या ऋणातून तुम्ही मुक्त होण्याकरता काय केलं तर आम्ही स्वकर्माधिक अर्प, स्वकर्माधिक कार्य ईश्वरचरणी समर्पित केलं आहे. म्हणून पिंड पदावरी, पिंड शरीर, पद म्हणजे स्थिती, हा हे शरीर असं कर्म करता करता त्या स्थितीला जाऊन पोहोचवलं की ज्याच्यामुळं आम्ही आमच्या कर्मातून आपल्या पितरांच्या ऋणातून मुक्त झालो. मग महाराज नेमकं तुम्ही शरीराला आलात मनुष्य शरीरात, पण असं नेमकं काय कर्म केलं की ज्याच्यामुळं तुम्ही तुमच्या पितरांच्या ऋणातून मुक्त झाला? अभंगाचं तिसरं केले कर्मांतर, केले कर्मांतर, केले कर्मांतर, केले काय केलं? बोंब मारली. हरिहर ईश्वराच्या नामानं सगळ्या गोष्टी साध्य होतात. जळते दोषाचे डोंगर, शुद्ध होते नारी नर, गाती ऐकते सादर, पवित्र जे हरिकथा. भगवंताचं नामस्मरण हे जगाच्या पाठीवर विश्वातील सर्वोत्तम असं साधन आहे की ज्या साधनानं पितरांना मुक्ती मिळते आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा मोक्षापर्यंत नामस्मरण नेऊन पोहोचवतं. म्हणून नामगीता वाया गेला, ऐसा कोणी ऐकेला, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. तुका म्हणे कोटी कुळेत की पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. आणि ती साधना आम्ही केल्यामुळं आता आम्ही मुक्त झालो, सगळ्यांच्या ऋणातून मुक्त झालो, देहपाशातून मुक्त झालो, शळरूपातून मुक्त झालो आहे. नवे नवे 6 पाशातून मुक्ती मिळाली. कर्मरूपाची उपासना केल्यामुळं देहरूपातून, पितृऋणातून, देव ऋणातून, शरीर ऋणातून, संत ऋणातून सगळ्या बाजूनं मुक्ती मिळाली. आणि आता मात्र उरलेले दिवस आम्ही आनंदाच्या क्षणामध्ये घालवतो. आता दिवसचारी खेळीमेळी. कारण का? उरलेल्या दिवसात आता फक्त आनंदाची डोही, आनंदत रंग. याचं कारण जे कर्म करायला पाहिजे होतं त्या सगळ्या कर्माची उपासना पूर्णत्वाला आता प्राप्त झाली. म्हणून माझ्या जीवनातलं असलेलं देहातिक संस्काराचं, कर्माचं आणि प्रारब्धाचं ओझं संपलं. आता मी मुक्त अवस्थेला प्राप्त झालो. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे माझे.
निज माझे झाले गयावर्जना माझे झाले गयावर्जना माझे झाले गयावर्जना भार उतरले ओझे भार उतरले बोधे माझे झाले गयावर्जन माझे झाले गयावर्जन माझे झाले गयावर्जन माझे झाले गयावर्जन उतरले ओझे माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. एवढं कर्म आम्ही केलं, एवढी साधना आम्ही केली, एवढी उपासना आम्ही केली, एवढं कार्य आम्ही केलं, याचं फळ काय? तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती
कल्याण इच्छिती सदा त्यांचे. आपल्या पितरांकरता जर आपण सत्कर्मरूपी गंगेचे उदक जैसे अर्पे जे देव पितर उद्देशे, या न्यायानं जर आपण पितरांच्या रूपानं कर्म उपासना केली तर पितृ आशीर्वाद देतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला की जीवनामध्ये कल्याणाचा मार्ग सोयीस्कर होतो, सोपकर होतो. असा मार्ग जगताप परिवारांना निश्चितच प्राप्त होईल. वैकुंठ वासणाऱ्या असणाऱ्या मातोश्री मथुराबाई भाऊसाहेब जगताप या जीवात्म्याला असणारं समर्पित हा भाव, नामचिंतन आदी करून दानाधिक पुण्य त्या पितरांच्या चरणी समर्पित करून प्रभूला प्रार्थना करू की प्रभू आज तो जीवात्मा तुमच्या स्वस्वरूपाशी प्राप्त व्हावा आणि तत्पश्चात असणाऱ्या परिवाराला त्यांचा आशीर्वादरूपी पुष्प त्या परिवाराला प्राप्त व्हावं. एवढीच भगवत चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठोबा रखुमाई. हा, एक मिनटं विठोबा रखुमाईचं भजन घेऊ द्या ना. विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई, 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 म्हणा धन्य धन्य निवृत्ती राया. साधा म्हणा असा सरळ म्हणा. निवृत्ती राया, निवृत्ती राया. अभंग घ्या नंतर भजन घेऊ आपण. धन्य धन्य निवृत्ती राया, काय महिमा वर्णावया, काय महिमा वर्णावया, काय महिमा वर्णावया. धन्य धन्य निवृत्ती राया, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा. शिव अवतार धरुनी केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन. शिव अवतार धरुन केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबके शिखरे मागे शोभे ब्रह्मगिरे, मागे शोभे ब्रह्मगिरे, मागे शोभे ब्रह्मगिरे. समाधी त्र्यंबक शिखरे मागे शोभे ब्रह्मगिरे, मागे शोभे ब्रह्मगिरे, मागे शोभे ब्रह्मगिरे. निवृत्तीनाथाच्या चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. शिव अवतार धरुनी केले त्रैलोक्य पावन, त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन. शिव अवतार धरुन केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन. दादांचा समाधी सोहळ्याचा उत्सव आहे. त्यांचा अभंग झाला. सगळ्यांनी प्रेमानं हात टाळी वाजवून मुखानं निवृत्ती दादाच्या भजनाचं सगळ्यांना होईल. ज्यांना म्हणता येईल त्यांनी सगळ्यांनी म्हणा. टाळकरी मंडळी पुढे म्हणतील, आपण सर्वांनी पाठीमागे म्हणा. बोला. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान
निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सगया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सगया निवृत्ती राया ह्या नामाचा गजर आज संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. तुम्ही कोणत्याही सोहळ्यात जा, आज दिवसभर याच भजनाचा नाद आपल्या कानावर मिळेल. का? कारण विश्वगुरू निवृत्तीदादांनी आजच्या पर्व काळात बरोबर 12:10 त्र्यंबकेश्वरजवळ समाधीस्थ घेतले. त्याच पर्व काळाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांनी चिंतन ऐकलं, संतन केलं. ज्या निमित्तानं आपण एकत्रित आलोत, उपस्थित असणारे सबंध टाळकरी गायकवृंद, मृदंगाचार्य, विनेकरी, बालगोपाळ विद्यार्थी वर्ग आणि त्यांच्यावरती संस्कार घडवणारे त्यांचे गुरुजन असणारे कार्तिक महाराज, रवी महाराज आदी करून उपस्थित श्रोतृगण आपल्या सगळ्यांना व्यासपीठावरून साष्टांग प्रणिपात करतो. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित. ज्ञानेश्वर